आपल्यावर केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ आहेत। अण्णा, आज योग दिनाच्या निमित्तानं तुम्ही योग साधनेमध्ये सहभागी होत आहे। मोदीजींनी खरं तर योग दिनाची सुरुवात केली, त्यानंतर देशभरामध्ये प्रचार व्हायला सुरुवात झाली। आजच्या दिनाचं महत्त्व काय, आज तुम्ही मंत्री म्हणून सहभागी होता? नाही, मी मुळामध्ये आज सहभागी होत नाही। माझा मुळात 10 वर्ष झालं मी हा कार्यक्रम आयोजित करतो, त्यामुळे आज जरी मंत्री झालो असलो तरी कार्यक्रम मात्र चुकणार नाही। गेले 10 वर्ष जागतिक योग दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम मी माझ्या या सगळ्या कोथरूडकरांसाठी नेहमीच केला। पतंजली योग समिती आणि भारतीय जनता पार्टी संस्कृती प्रतिष्ठान असा त्या कार्यक्रमाचं आयोजन म्हणून आम्ही सगळी मंडळी गेले 10 वर्ष काम करतो आणि आजही शेवटी कार्यकर्ता म्हणून कार्यक्रमाची तयारी असेल, कार्यक्रम हा व्यवस्थित पार पडण्यासाठी सकाळी झालो आहे। मी सगळं आता पूर्ण झाले, थोड्या वेळात कार्यक्रमही सुरू होईल। अण्णा, 10 वर्षापासून तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन करता, म्हणजे खरं तर मोदीजींनी हा मंत्र दिला, मात्र आज मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही काम करताय। आजच्या मनामधली भावना खरं तर खूप वेगळी असेल, कारण मोदीजींनी याची सुरुवात केली आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून तुम्ही आज काम पाहता। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नाही, ती तर निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढी मोठी संधी मिळणं, त्याच्यात मला काम करायला आज माझं खरं तर सौभाग्य आहे। पण ते करत असताना शेवटी कार्यकर्ता हा तर त्याचा पिंड, तो बाजूला नाही होऊ शकत। म्हणून हा कार्यक्रम 10 वर्ष झालं सातत्यानं करतो, म्हणून यंदाही हा कार्यक्रम आम्ही ॲज आयोजक म्हणून, नियोजक म्हणून आणि या ठिकाणी तयारी केली। मला असं वाटतं की शेवटी ते सुद्धा काय माझं महत्त्वाचं राहणार। जरी मी कुठेही गेलो तरी माझं कार्यकर्ता म्हणून जे माझं ठरलेलं आहे ते तर मात्र चुकत नाही। अण्णा, एक राजकीय प्रश्न आहे, तुम्ही आता संसदेमध्ये प्रतिनिधित्व करताय, देशाचे मंत्री आहात। आरक्षणावरून बरीच सध्या चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते की केंद्र सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं, मग ते ओबीसी आरक्षण असेल किंवा मराठा आरक्षण असेल। नवीन अधिवेशन सुरू होणार आहे, केंद्राने याच्यामध्ये भूमिका मुळात तसं पाहिलं तर बघा, आता हे पहिलं सगळं राज्यस्तरावरती निश्चितपणे सगळे नेते समर्थ आहेत। मला असं वाटतं की लवकरात लवकर त्याचा मार्ग निघेल। माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, बघा तुम्ही मागच्या काही दिवसात सुद्धा पहिल्या दिवसापासून माननीय देवेंद्रजींनी तर 5 वर्षापूर्वी म्हणजे 2014 ते 19च्या काळात सर्वात प्रथम मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम तर देवेंद्रजींनी केलं। आज इथून मागे काय मराठा मुख्यमंत्री नव्हते का कोणी? त्यानंतरसुद्धा सातत्यानं मागच्या म्हणजे जे दिलं ते टिकूनही ठेवलं, पण सरकार बदललं, महाविकास आघाडी सरकार आलं, त्यांना ते सुप्रीम कोर्टात टिकवता नाही आलं। पुन्हा माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा सरकार हे बघा आजही प्रामाणिकपणे मराठा समाजाला किंवा ओबीसींच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणं, आजही ही भूमिका निश्चितपणे ही मंडळी बघा तुम्ही किती प्रामाणिक प्रयत्न करता। काही दिवसानंतर हा प्रश्न तुम्हाला निश्चितपणे सुटलेला दिसेल। त्यामुळे मला वाटत नाही तो याच लेवलला इथलीच राज्य सरकार म्हणून 100% सक्षम आहे, हा प्रश्न इथंच संपेल। केंद्राची मदत लागली तर मदत करा। 100% प्रश्न नाही। शेवटी मी एक मराठा आहे ना, मलाही वाटतं की राज्यात ओबीसी असेल, मराठा असेल, हे एकमेकाच्या कुठेही एकमेकाच्या याला धक्का न लागता अस्तित्वाला किंवा त्यांच्या रिझर्वेशन कोट्याला सगळ्यांना न्याय मिळावा या भूमिकेत मी असणार ना। शेवटी मी केंद्रात म्हणते, उद्या वेळ आली तर मी तिथे माझ्या राज्यासाठी, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी मी काम करणार कार्यकर्ताच आहे। आता आपण पाहतोय की आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक मंत्री म्हणून जर केंद्रामध्ये बाजू मांडावी लागली तर मी सक्षमपणे मांडेन, अशी प्रतिक्रिया मंत्री मुरली मोहोळांनी दिल्याचं पाहायला मिळतं आणि योग दिनाच्या निमित्तानं ते योग साधनेमध्ये सहभागी होतात। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।